स्ट्रेस होता. स्ट्रेस असल्यामुळे ओव्हर इटिंग झालं आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की असा काहीचा फेस माझ्या आयुष्यात येईल. आणि इथे हे एवढं रक्त लागलं, ह्याच्यात मी बरंच रक्त धुवून सुद्धा टाकलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. आय नो की बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाहीये. खरं सांगायचं तर हा कॅमेरा हातात घेऊन तुमच्या समोर असं बोलताना मला थोडंसं वेगळं वाटतंय. कारण बरेच दिवस झालं मी व्हिडिओज केला नाही, काही शूटच केलं नाही, जे एडिट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. आणि मला वाटलं सुद्धा नव्हतं की असा काहीचा फेस माझ्या आयुष्यात येईल आणि मी व्हिडिओ बनवण्यापासून इतका लांब जाईन. आणि ते हळूहळू झालं आणि हे कसं झालं हे समजलं सुद्धा नाही. म्हणजे लिटरली मला आता कॅमेरा चालू केल्यावरती काय बोलायचा हा प्रश्न पडतोय. तर महत्त्वाचं म्हणजे पहिल्यासारखं कॅमेरा काढून काहीतरी शूट करावं, एक व्हिडिओ बनवावा, अशी एनर्जीच माझ्यामध्ये कुठून ना कुठून तरी कमी पडत होती किंवा माझेच निगेटिव्ह थॉट माझ्यावरती जास्त भारी पडत होते. त्यामुळे आतापर्यंत इतका असा गॅप पडला. पण आज ठरवलं नाही, काहीही झालं तरी 4 शब्द तरी ॲटलिस्ट मी तुमच्याशी बोलेन, तुमच्याशी कम्युनिकेट करेन. आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवतोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. गेल्या काही महिन्यांपासून माझं रुटीन पूर्णपणे बदललं होतं. स्ट्रेस होता. स्ट्रेस असल्यामुळे ओव्हर इटिंग झालं आणि ओव्हर इटिंगमुळे मी असा झालोय आता. आणि तो कितपत झालोय हे बघायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर मी आता माझं वजन करणार आहे आणि ते वजन बापरे 75 किलो झालेला आहे. मी माझ्या ऑपरेशनच्या वेळेस काहीतरी 62 केजीचा होतो, म्हणजे 1 वर्ष आधीच. आणि एका वर्षामध्ये मी माझं 12 ते 13 किलो वजन वाढून बसलेलो आहे. आणि कदाचित तेच कारण आहे की काय माहित नाही. कारण मला तर माझा फोटो काढायला आवडत नाही. मला आता इन्स्टावरती स्वतःचा फोटो अपलोड करायला सुद्धा मला आवडत नाही. खूप रेअरली मी या सगळ्या गोष्टी करायला लागलोय. आणि कदाचित हळूहळू झालेला बदल मला या सगळ्या गोष्टींपासून लांब घेऊन गेलेला आहे. कारण पहिलं जितकं मी ॲक्टिव्ह होतो सोशल मीडियावरती तितकाच आता ॲक्टिव्ह राहिलेलो नाहीये, ना यूट्यूबवरती ना इंस्टाग्रामवरती. या वर्षभरामध्ये कदाचित हे वेट गेन तर रिझन नाहीये, कदाचित असूही शकतं. आता काही करून मला परत शेपमध्ये यावं लागेल. मला परत 60 to 65 केजीच्या वेट ग्रुपमध्ये मला आता यावं लागणार आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जर आपल्यामध्ये कोणी डायटिशियन असेल तर नक्की मला तुम्ही DM करा. आणि वेट लॉससाठी मला काय काय करावं लागेल, डाएट कशी फॉलो करावी लागेल, वर्कआउट करावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागणार आहेत. त्यामुळे जर कोणी डायटिशियन आपला हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की मला तुम्ही इंस्टाग्रामवरती DM करू शकता. 75 खूप झालं, खूप म्हणजे खूप. मी पकडेल म्हणून पळते पायऱ्यांवरून खाली, की जाऊ देणार नाही तिला असं वाटतं आम्ही. हे बघा, गायबच झाली पळत. तर प्रतीक्षा आत्ता आली ऑफिसवरून. 11 वाजले तिला येता 2 दिवसाचे मला वाटतं 4-1 तास तरी ट्रॅव्हलिंगमध्ये जात असतील आरामात. काय मग मी आत्ता आपल्या म्हणजे माझ्या वेटबद्दल बोलत होतो. तर मला असं वाटतं की आपल्या हेल्दी रिलेशनशिपमुळे आपण हेल्दी झालोय. मी 75 केजीचा झालोय. तुझी काय अपडेट आहे? मी नाही सांगणार माझं वेट, सॉरी. चलो बसायचं. स्केड्यूलच आमचं असं काही फिक्स नाही, त्यामुळे हा वेट गेन झालेला आहे आमचा. 11 वाजले. हो. मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी मणीला दाखवलं होतं आणि मणी तुम्हाला इतकी आवडली की तिला अजून बघण्यासाठी मला तुम्ही रिक्वेस्ट करत होतात. तर ही आहे मणी. तर सध्या ती 4 वर्ष आणि 1 महिन्याची झालेली आहे ती. आणि सध्या आता ती मला लाडीगुडी लावते. काय हो तुला खाऊ पाहिजे? हो का, खाऊ पाहिजे तुला? तर सध्या ती मला खाण्यासाठी लाडीगुडी लावते. कारण तिला लागली आहे भूक. आणि सदान कदा उपाशी मित्रमंडळामध्ये हिचा पहिला नंबर लागतो आणि दुसरा माझा. बघितलं कशी चढली वरती. थांब थांब, तुला द्यायचं आहे म्हणा अजून. ते तिला जरासुद्धा दम नाहीये. सध्या ते यासाठी फ्रॉन्स गरम केलेत आणि हे फ्रॉन्स मी देणार आहे तिला या चिकन ग्रेव्ही सोबत. तर छान असे मिक्स करून दिले की ती पोटभर खाते. कोणाच्या तरी तोंडाला पाणी सुटलंय, पण ही खायची जागा नाहीये म्हणा आपली. या तुम्हाला इकडे देतो तुमच्या जागेवर. आणि आता ते तिचं हे मी आवडीने खाईल.
तर म्हणेल असं खाताना बघून मला देखील खूप जास्त भूक लागली. पण आज आहे आमचा उपवास, त्यामुळे आज काही न खाता आपण बनवणार आहोत एक ज्यूस. असा तसा ज्यूस नाही, सुपर हेल्दी ज्यूस मी बनवणार आहे. आणि तो ज्यूस बनवण्यासाठी मी काही गोष्टी ऑर्डर केलेत. तर मी मागवलेलं हे ड्रॅगन फ्रूट, एक ॲव्होकाडो आणि काही केळी मागवलेले आहेत. यामध्ये ज्यूस बनवण्यासाठी लागणारं सिंपल सामान आहे ते म्हणजे एक ॲव्होकाडो, एकच ड्रॅगन फ्रूट आणि एक या 2 केळी आणि त्यासोबत दूध, बस. या व्यतिरिक्त आपल्याला काही नाही लागत. जर तुम्हाला ज्यूस गोड करायचा असेल तर तुम्ही साखर किंवा मध वापरू शकता. मी मध असेल तर मध वापरतो, जर नसेल तर साखरसुद्धा वापरत नाही किंवा मधसुद्धा वापरत नाही. तर इतके सगळे तुम्ही ड्रॅगन फ्रूट बघत असाल. तर हे मला सध्या ॲमेझॉनवरती 36 रुपयाला एक पडलं. त्यामुळे मी सध्या एवढे सगळे ऑर्डर करून ठेवलेत. कारण नॉर्मली जेव्हा आपण ऑफलाईन मार्केटमध्ये घ्यायला जातो एक आपल्याला 60, 70, कधी कधी 100 रुपयाला सुद्धा मिळतं. पण हेच मला 36 रुपयाला ॲमेझॉनला मिळाल्यामुळे मी हे 10 पीस ऑर्डर करून ठेवलेत, कारण रेग्युलर लागतात आपल्याला. पण मी जो ज्यूस बनवणार आहे तो जर तुम्ही बघितला तर तुम्ही सुद्धा असंच हे स्टॉक करून ठेवाल, कारण हा सुपर हेल्दी ज्यूस बनतो आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तर ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. 2 केळी, एक ॲव्होकाडो, एक ड्रॅगन फ्रूट आणि दूध. ज्या ग्लासमध्ये ज्यूस ठेवायचा होता तो ग्लासच फुटला माझ्याकडून, कट झालं मला. तर मी ब्लड थिनर खातो ना सध्या, त्यामुळे माझं रक्त इतकं पातळ झाले की एकदम हलका कट झाला, एकदम हलका. हे बघा आता या बँडेजमधून पण थोडं रक्त बाहेर येतं इतकं साफ करून सुद्धा, आणि एकदम हलका कट झालंय. तरीसुद्धा इथे हे एवढं रक्त लागलं. याच्यात मी बरंच रक्त धुवून सुद्धा टाकलं जे मला इथे लागलं होतं ते. त्यामुळे मी नेहमी बोलतो की जे कोणी ब्लड थिनर खात असतील त्यांनी दुखापतीपासून नेहमी 4 हात नाही 8 हात तुम्ही लांब राहा, कारण रक्त थांबत नाही. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आता सोलून घ्यायच्या आहेत. ॲव्होकाडो सुद्धा सोलणं एक आर्ट आहे, एक कला आहे, जी मी तुम्हाला दाखवतो आता. बघू, म्हणजे सगळीकडेच त्या ट्रिक्स अवेलेबल आहेत. याला वर्टिकल असा एक आपल्याला चाकूनी कापून घ्यायचा आहे, त्यानंतर हलका ट्विस्ट करायचा आहे आणि हा आपला ॲव्होकाडो सोलून सुद्धा निघाला. आता मेन मुद्दा, हा गाभा काढायला मला खूप जास्त मजा येते, कारण तो इतक्या इझिली निघतो ना. तुम्ही डायरेक्टली हे वरून काढू शकता, नाहीतर तुमचा स्पून असा आतमधून घालवायचा आणि हलका फिरवायचा. हा इतका बाहेरून कडक आणि आतमधून इतका नरम असतो. आपण ॲव्होकाडो असा उभा सोलला होता, पण ड्रॅगन फ्रूट मी नेहमी असं मधून चिरतो, हा असा, जेणेकरून त्याच्यामध्ये स्पून टाकून ड्रॅगन फ्रूटचा गाभा असा पूर्णपणे काढता येतो. आता हे सांगायची तर काही गरजच नाही. तर एक एक करून या सगळ्या गोष्टी आपण मिक्सर जारमध्ये टाकणार आहोत. सगळं मटेरियल जेव्हा आपण मिक्सरमध्ये टाकतो त्यानंतर आपल्याला दूध देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थंड हवा असेल तर तुम्ही आईस्क्यूब टाका, गोड हवा असेल तर तुम्ही मध किंवा साखरेचा वापर करा. यातलं ॲव्होकाडो, ड्रॅगन फ्रूट थोडं बेचव असल्यामुळे मी मध ॲड करतोय. केळामुळे थोडासा स्वीटनेस येतो, बट तो थोडा पुरेसा नसतो. हे जर लीड तुम्ही व्यवस्थित बंद नाही केलं ना तर अख्ख्या भिंतीला कलर होऊन जाईल, ते पण फ्रीमध्ये. जस्ट आता या ज्यूसची तुम्ही थिकनेस चेक करा. ओ माय गॉड, काय थिकनेस आली आणि काय कलर आला. आणि हा ज्यूस तुमची 3 माणसं आरामात पिऊ शकतात. याचा अर्थ अवघ्या 120 रुपयामध्ये तुम्ही 3 ग्लास प्रॉपर हा ज्यूस बनवता. आणि तुम्ही जर हे महागड्या रेस्टॉरंटमध्ये जर या टाईपचा ज्यूस घ्यायला गेला तर 300-350च्या प्लसच तुम्हाला असे ज्यूस मिळतील, जे की मी घरी अवघ्या फक्त 120 रुपयामध्ये बनवलेत. काचेचा ग्लास फुटल्यामुळे आता या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ज्यूस द्यावा लागतोय. कसं झालंय सांग. छान झालंय. ठीक आहे. तर खूप छान वाटलं जेव्हा आपलं केलेलं काम एखाद्याला आवडतं तेव्हा. प्रतीक्षाला आवडलेला आहे ज्यूस होता, मी सुद्धा ट्राय करतो. मस्त आहे. मी रेग्युलर बनवतो त्यामुळे त्याची टेस्ट पूर्णपणे मला माहीत झाली की बघूनच मला समजतं की तो कसा लागणार आहे ते. व्हिडिओ संपलेला असून सुद्धा तुम्ही जर अजून इथपर्यंत थांबला असाल तर एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यापर्यंत शेअर करायची आहे. तर ती गोष्ट अशी आहे जी मी पुढे या क्लिपनंतर ती मी अटॅच करेन. मी सध्या जास्त काही डिटेलमध्ये सांगत नाही आहे कारण बराच केओस झालेला आहे.
तर ती गोष्ट तुम्ही बघा. आणि त्या गोष्टीमुळे अखेर आम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा जावं लागलं. मे बी आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती गोष्ट मी आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळी कव्हर करेन. तोपर्यंत पुढे अटॅच केलेली क्लिप तुम्ही बघा आणि तुम्हाला अंदाज लावता येतो का बघूया नक्की काय झालं असेल ते.